नमस्कार मंडळी, रामराम। तर आई बाबा गावाकडून येताना मस्त हरभऱ्याची भाजी, तुरीच्या शेंगा वगैरे आणले होते। म्हणलं चला आज डिनरला मस्त हरभऱ्याची भाजी, ज्वारीची भाकरी बनवावे, म्हणून मस्त मी हरभऱ्याची भाजी, टोमॅटो चटणी, भात, ज्वारीची भाकरी मस्त असा संध्याकाळी जेवण्यासाठी बनवलं मी। तर याचं फुल रेसिपी व्लॉग पण मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे, तर नक्की जाऊन पहा फ्रेंड। खरं खूप छान झाली होती माझी भाजी, टोमॅटो चटणी। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की भाजी ट्राय करून पहा, खूप छान लागते। मटकी पण भिजवून ठेवलं होतं मी। आणि हा व्लॉग आहे मागच्या दिवशीचा। आई बाबा यवतमाळला जाऊन आले होते, आत्याबाईकडून जवस आणले होते आणि जवस मी काढत होते, मला जेवढं लागत होतं। आणि आत्याबाईंनी डब्बा पण करून दिलं होतं आई बाबांना, म्हणजे सकाळी लवकर आले होते आणि संध्याकाळी मस्त आज आमचं गावरानी कोंबडा होतं। तर आईला म्हणलं तुम्हीच बनवा म्हणलं। आई स्वयंपाक खूप छान बनवते, तर नॉनव्हेज वगैरे जास्त असलं तर मी आईलाच बनवायला लावते। तर आईने खूप छान बनवलं गावरानी कोंबडा, खरं खूप छान झालं होतं। मी काय जास्त रेकॉर्ड केलं नाही आणि गावरानी कोंबडा थोडा कडक असते म्हणून आम्ही कुकरमध्येच लावलो। आई बाबा काय जास्त थांबले नाही, 2 दिवस यवतमाळला थांबून 1 दिवसच थांबले, मग मागच्या दिवशी सकाळी लवकर गावाला निघाले।